मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचं प्रमाणपत्र वितरणाचा सोहळा आज अमरावतीमध्ये आमदार रवी राणा यांनी घेतलाय आणि या कार्यक्रमामध्ये हजारो महिला यांची उपस्थिती लागलेली बघायला मिळाली। या कार्यक्रमामध्ये आमदार रवी राणा यांनी एक धक्कादायक वक्तव्य सुद्धा केलंय। आमचं सरकार आल्यावर लाडकी बहीण योजनेचे 1,500चे 3,000 रुपये करू, मात्र तुम्ही निवडणुकीमध्ये आशीर्वाद दिला नाही तर 1,500 रुपये सुद्धा काढून घेऊ असं राणांनी म्हटलंय। सरकार देत राहते पण सरकारला आशीर्वाद सुद्धा दिला पाहिजे असंही राणा पुढे म्हणाले। जर 1,500 रुपये आज मिळाले आणि उद्या तुमचा भाऊ म्हणून जर सरकारला विनंती केली की हे 3,000 रुपये हे 1,500 रुपयाचे 3,000 झाले पाहिजे, हे कधी म्हणू शकतो आपण? जेव्हा भर भरून त्यांना तुम्ही आशीर्वाद द्या। काय द्या? आणि आशीर्वाद कसा द्यावा लागते? असा द्यावा लागते नवनीत राणासारखा? कोण कोण आशीर्वाद देणार हात वर करा। ज्यांनी आशीर्वाद दिला नाही तर मी तुमचा भाऊ आहे, ते 1,500 रुपये खात्यातून वापस घेऊन घेईन। बरोबर आहे काय? तिकडे आशीर्वाद देणार नाही काय? बाहेरचे लोक आशीर्वाद देणार नाही काय? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।